आणि आता आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत। उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची माहिती मिळते। प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना सत्र न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी करणार आहेत। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। कोकाटेंच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता। 2 वर्षांच्या शिक्षेवर स्थगिती नसल्याने कोकाटेंच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे। शिक्षा केवळ 2 वर्षांची असल्याने केवळ शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती देत उच्च न्यायालयाने कोकाटेंना जामीनही मंजूर केलाय। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, आता पुढची पायरी कोकाटेंची नेमकी काय असणार आहे, नेमकं पाऊल काय असणार आहे आणि कशा पद्धतीने आमदारकी वाचवण्यासाठी ते प्रयत्न करतील? प्रज्ञा, आपण बघतोय की काल कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि सत्र न्यायालयाच्या निकालावरती स्थगितीची त्यांची मागणी होती। मात्र उच्च न्यायालयाने त्यांना पार्शल दिलासा दिलेला होता। जी शिक्षा होती ती कायम ठेवत त्यांना केवळ अटक त्यांची टळलेली होती आणि त्यामुळे त्यांच्या आमदारकीवरती धोका, टांगती तलवार ही अद्यापही कायम आहे आणि ती वाचवण्यासाठी आता माणिकराव कोकाटे हे सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची सध्या माहिती मिळते। उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत हाती येताच कोकाटे हे सर्वोच्च न्यायालयात जातील आणि जो काही निर्णय सत्र न्यायालयाने दिलेला आहे, त्यांना 2 वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे, त्यावरती प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत स्थगितीची कोकाटेंच्या वतीने मागणी करण्यात येईल। प्रज्ञा, सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।